श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि हा व्हिडिओ मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि आनंदाची बातमी मिळेल. चला तर मग सुरू करूया. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांनाच कधीतरी असं वाटतं की आपण जे करतोय ते खरंच योग्य आहे का, किंवा आपण ज्या दिशेने चाललोय तिथे नक्की काय मिळणार आहे, हे प्रश्न पडणं खूप नॅचरल आहे. कारण आपण माणसं आहोत आणि माणसाचं मन कधीच एका जागी शांत बसू शकत नाही. मला स्वतःला सुद्धा अनेकदा असा प्रसंग आलाय जेव्हा समोर सगळं अंधार वाटत होतं आणि वाटत होतं की आता बास, इथून पुढे जाणं शक्य नाहीये. पण अशा वेळी जेव्हा मी शांत बसून विचार केला तेव्हा जाणवलं की आपण उगाच खूप जास्त प्रेशर घेतोय. आयुष्यात सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नसतं आणि ते तसं न होण्यातच कदाचित काहीतरी चांगलं दडलेलं असतं. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी खूप जास्त स्ट्रेस घेतो तेव्हा आपण त्या गोष्टीचा आनंद घेणंच विसरून जातो. तुम्ही बघा, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा साध्या साध्या गोष्टींमध्ये किती आनंद शोधायचो. एका छोटासा पाऊस पडला ना तरी आपल्याला खूप भारी वाटायचं. पण आता पाऊस आला की आपल्याला कामाचं टेन्शन येतं किंवा बाहेर कसं जाणार याची काळजी वाटते. आपण मोठे झालो तसं आपण आपल्या साध्या आनंदाला खूप कॉम्प्लेक्स करून टाकलंय. खरं तर आयुष्य खूप सिंपल आहे, आपणच त्याला आपल्या विचारांनी गुंतागुंतीचं करून ठेवलंय. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट खूप सहजपणे सांगून गेले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की ते जादू करणार आहेत, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात जो काही संघर्ष आहे त्या संघर्षात तुम्ही एकटे नाही आहात. ती एक शक्ती, तो एक विश्वास तुमच्या सोबत कायम आहे. आपण जेव्हा स्वतःला खूप एकटं समजतो तेव्हा सगळ्यात जास्त भीती वाटते. पण जेव्हा आपण हे मान्य करतो की कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि ते जे काही होतंय ना ते एका मोठ्याच्या भागाचा प्लॅन आहे, आणि म्हणूनच तेव्हा मनावरचं ओझं एकदाच हलकं होतं. आपल्याला वाटतं की आपण खूप महान काम करतोय किंवा आपण नसू तर जग थांबेल. पण तसं नसतं. आपण निसर्गातल्या एका छोट्याशा पाखराकडे जर बघितलं तरी समजतं की ते रोज सकाळी उठतं, अन्नाच्या शोधात बाहेर पडतं आणि संध्याकाळी आनंदाने परत येतं. त्याला उद्याची काळजी नसते किंवा त्याला काल काय झालं याचं ओझं नसतं. आपण मात्र कालच्या चुकांमध्ये आणि उद्याच्या काळजीत आजचा दिवस संपवून टाकतो. मला वाटतं की आपण थोडा वेळ मदतीसाठी काढला पाहिजे, थोडा वेळ शांत बसून स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आपण जगाशी बोलायला खूप उत्सुक असतो. सोशल मीडियावर आपल्या हजारो लोकांशी कॉन्टॅक्ट असतो, पण स्वतःशी आपलं कनेक्शन तुटलेलं असतं. जेव्हा आपण स्वतःला ओळखायला सुरुवात करतो तेव्हा बाहेरच्या जगाचं प्रेशर आपल्याला त्रास देत नाही. आपल्या घरात आईवडील असतात, ते किती निस्वार्थीपणे आपल्यासाठी सगळं करत असतात. त्यांनी कधी तक्रार केली नाही, कारण त्यांच्याकडे प्रेमाची शक्ती आहे. आपण सुद्धा जर आपल्या कामात आणि आपल्या नात्यात ते प्रेम आणलं तर टेन्शन अर्ध्यावर येईल. आयुष्यात चढ उतार तर येणारच आहेत, कारण त्याशिवाय आयुष्याला अर्थ नाहीये. जर रस्ता एकदम सरळ असेल तर आपल्याला प्रवासाची मजा येणार नाही. वळण आली की गाडी चालवताना आपण जास्त अलर्ट असतो आणि तेव्हाच आपल्याला ड्रायव्हिंग मधली मजा कळते. तसंच आयुष्याचं आहे. संकटात घाबरून जाण्यापेक्षा त्या संकटाने आपल्याला काय शिकवलं हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आपल्या मनात अनेकदा भीती असते की लोक काय म्हणतील. हा एक भाग असा रोग आहे ना, जो आपल्याकडून खूप काही हिरावून घेत असतो. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा स्वामींना काय वाटेल किंवा आपल्या मनाला काय वाटेल याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. कारण शेवटी आपल्याला स्वतःलाच उत्तर द्यायचं असतं. आपण जेव्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा फळ नक्कीच मिळतं. फक्त ते कधी मिळणार हे आपल्या हातात नसतं. आपण फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत जिथे माणसाने हार मानली होती, पण एका शब्दाने त्याचं आयुष्य बदललं. तो शब्द म्हणजे विश्वास आहे. स्वतःवरचा विश्वास आणि त्या शक्तीवरचा विश्वास. आपण जेव्हा कामाला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनात शंका असते की हे पूर्ण होईल की नाही, पण जर आपण क्लिअर डोक्याने आणि पॉझिटिव्ह विचार करून सुरुवात केली तर रस्ते आपोआप सापडत जातात. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला कितीतरी माणसं आहेत जी खूप कमी सोयी सुविधांमध्ये सुद्धा आनंदी आहेत, आणि काही लोक असे आहेत ज्यांच्याकडे सगळं असूनही ते समाधानी नाहीत. याचा अर्थ असा आहे की समाधान हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतं, तर ते आपल्या आत असतं. म्हणून आपण कितीतरी वेळा दुसऱ्यांची तुलना करतो. त्यांचा पगार जास्त आहे, त्यांचं घर मोठं आहे, त्यांच्याकडे गाडी आहे, या तुलनेत आपण आपला स्वतःला नक्की स्वतःचा आनंद हरवून बसतो. प्रत्येक माणसाचा प्रवास हा वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला उशिरा, पण मिळतं नक्की. फक्त मधल्या काळात जो धीर धरतो तो जिंकत असतो. आपण बागेतली फुलं बघतो, प्रत्येक फुलं एका वेळी उमलत नाही. प्रत्येक फुलाचा आपला एक वेळ असतो.
आपण सुद्धा तसेच आहोत. आपली वेळ येईल, फक्त तोपर्यंत स्वतःला तयार ठेवणं गरजेचं आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात आपण खूप लवकर थकून जातोय आणि थकणं शारीरिक कमी आणि मानसिक जास्त असतं, कारण आपले विचार आपल्याला थकवतात. आपण दिवसातले 18 तास जर फक्त काळजी करण्यात घालवले तर शरीर साथ देणार नाही. त्यापेक्षा थोडा वेळ निसर्गात घालवा, झाडांशी बोला, प्राण्यांकडे बघा. त्यांना बघितलं की समजतं की आयुष्य किती सहज जगता येतं. आपण खूप काही मिळवण्याच्या नादात जे आपल्याकडे आहे त्याची किंमत विसरतो. आपल्याकडे हातपाय व्यवस्थित आहेत, आपल्याला बघता येतं, ऐकता येतं, हीच खरी किती मोठी देणगी आहे. कित्येक लोक असे आहेत ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत, पण तरीही ते लढतायत. मग आपण का रडत बसायचं? आपण तर नशिबान आहोत ना. आपल्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे. ते म्हणतात ना की तू फक्त एक पाऊल उचल, बाकीचं मी बघून घेईल. पण आपण ते पाऊल उचलायलाच घाबरतो. आपल्याला वाटतं की आधी सगळं काही सेफ झालं पाहिजे, मगच मी पुढे जाईन. मग आयुष्य तसं नसतं. तुम्हाला पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला शिकता येत नाही. काठावर बसून फक्त विचार केला तर भीती वाढतच जाते. आयुष्यात रिस्क घेतल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि रिस्क घेताना जर सोबत विश्वासाची शिदोरी असेल तर भीती वाटत नाही. मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये होतो. तेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलंय. पण त्याच वेळी मला एका मित्राने सांगितलं की अरे, जे होतंय त्यात काहीतरी चांगलं असेल. सुरुवातीला मला राग आला, पण नंतर लक्षात आलं की त्या प्रॉब्लेममुळे मी अशा काही गोष्टी शिकलो आहे ज्या मी कधीच शिकलो नसतो. म्हणजे प्रत्येक संकट ही एक गुपित भेट आहे आणि ते गिफ्ट असतं. फक्त आपल्याला ते उघडता आलं पाहिजे. आपण देवळात जातो, प्रार्थना करतो, पण बाहेर आल्यावर पुन्हा तेच टेन्शन घेतो. मग आपल्या प्रार्थनेचा उपयोग काय? प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नसतात, तर तो एक समर्पण भाव असतो. देवाला सांगायचं की बाबा, मी माझे प्रयत्न केलेत, आता तू बघ. हे जेव्हा आपण मनापासून म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला शांतता मिळते. आपलं घर, आपली माणसं ही आपली खरी संपत्ती आहे. आपण बाहेरून खूप मान मिळवतो, पण जर घरात आपण आनंदी नसू तर त्या मानाचा काय उपयोग? साधी गोष्ट आहे, जर आपण सुखी राहायचं ठरवलं तर आपल्याला कोणीच दुःखी करू शकत नाही. सुख हे परिस्थितीवर अवलंबून नसतं, तर ते मनस्थितीवर असतं. आपण अनेकदा चिडचिड करतो, रागावतो, पण त्याने समोरच्याचं नुकसान होण्यापेक्षा आपलं जास्त नुकसान होतं. रागाच्या भरात आपण अशी वाक्य बोलून जातो जी नंतर आपल्याला टोचत राहतात. त्यापेक्षा थोडा संयम ठेवला तर गोष्टी खूप साध्या होतात. आणि स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की कर्मावर लक्ष द्या. आपण काय पेरलायत त्यावर आपलं नक्कीच पीक अवलंबून असतं. जर आपण चांगलं काम केलं, कोणाचं मन न दुखवता वागलो, तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. कधी कधी फळ मिळायला उशीर होतो, पण ते वाया जात नाही. निसर्गाचा हा नियम आहे की इथे काहीच फुकट जात नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते आणि प्रत्येक चांगल्या कामाचा मोबदला मिळतो. आपण खूप स्वप्न बघतो, बघायलाच पाहिजे, पण नक्कीच आपण स्वप्न बघताना जमिनीवर राहणं खूप महत्वाचं आहे. आपण जर फक्त हवेत किल्ले बांधले तर ते कोसळणारच आहेत. मेहनतीला पर्याय नाही, पण मेहनत करताना जर ती आनंदाने केली तर ती ओझं वाटत नाही. आपण बघतो की कष्टकरी माणसं किती कष्ट करतात, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान असतं, कारण ते प्रामाणिक असतात. प्रामाणिकपणा हा माणसाचा सगळ्यात मोठा दागिना आहे. तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर ते यशाला काहीच अर्थ नाहीये. आपण दुसऱ्याला मदत केली पाहिजे, पण ती करताना उपकाराची भावना नसावी आणि ती एक सेवा असावी. जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघतो तेव्हा जो आनंद मिळतो ना, तो कशातच मिळत नाही. स्वामी समर्थांच्या दरबारात राजा पण यायचा आणि रंक पण. त्यांच्यासाठी सगळे सारखेच होते आणि आपणही तसंच वागलं पाहिजे. कोणालाही कमी न लेखता प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. आयुष्यात खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण खूप हुशार आहोत, आपल्याला सगळं समजतं, पण खरं सांगू तर आपण अजूनही विद्यार्थीच आहोत. आयुष्य आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकवत असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. फक्त आपली शिकण्याची तयारी पाहिजे. कधी कधी एखादं लहान मुलं सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातं. फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा फोकस समोरच्या रस्त्यावर असतो. जर आपण आजूबाजूला बघत बसलो तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तसंच आयुष्यात सुद्धा आपलं एक लक्ष, गोल असायला हवं. त्या लक्ष्याकडे जाताना अनेक अडथळे येतील, लोक नावं ठेवतील, पण आपलं लक्ष विचलित व्हायला नको. आपल्याला जे मिळवायचं आहे त्याचं एक चित्र आपल्या मनात स्पष्ट असायला हवं. आणि एकदा का ते स्पष्ट झालं की मग जगाची पर्वा करण्याची गरज नाही. आपण अनेकदा अपयशाला घाबरतो, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जो पडतो तोच पुन्हा उभा राहायला शिकतो. थॉमस अल्वा एडिसन यांनी जेव्हा बल्बचा शोध लावला तेव्हा ते 1000 वेळा अपयशी झाले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सांगितलं की मी 999 हे मार्ग शोधले की ज्याने बल्ब पेटत नाही. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याकडे असायला हवा. आपण एकदा नापास झालो किंवा एखादा बिझनेसमध्ये लॉस झाला की डोकं धरून बसतो, पण त्यातून काय शिकलो हे जास्त महत्त्वाचं आहे.
स्वामी समर्थांच्या कथांमध्ये आपण वाचतो की त्यांनी किती सामान्य माणसांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढलाय. त्यांनी फक्त त्यांना दिशा दाखवली आहे. चालायचं काम तर त्या माणसाचं होतं. देव आपल्याला संधी देतो, पण ती संधी पकडणं आपलं काम आहे. आपण जर हात जोडून फक्त बसून राहिलो आणि विचार केला की देव सगळं करेल, तर तसं होत नाही. देवाला सुद्धा प्रयत्न करणारे लोक आवडतात. तुम्ही एक पाऊल उचला, देव तुम्हाला 10 पावलं पुढे नेईल. आपण आपल्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजेच. जर शरीर साथ देत नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. शरीर एक मंदिर आहे आणि त्यांची निगा राखणं हे आपलं कर्तव्य आहे. चांगलं खाणं, थोडा व्यायाम करणं आणि पुरेशी झोप घेणं या साध्या गोष्टी आहेत, पण त्या आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम करतात. आपण खूप पैसा कमावतो, पण जर तो पैसा खर्च करायला आपल्याकडे आरोग्यच नसेल तर काय फायदा. म्हणून बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. काम, कुटुंब, आरोग्य आणि स्वतःसाठी वेळ या चारही गोष्टींचा मेळ बसला की आयुष्य सुंदर होतं. आपल्याला अनेकदा वाटतं की माझ्या आयुष्यातच काय इतकी संकटं येतात, पण खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच. कोणाचे दिसतात तर कोणाचे दिसत नाही. आपण फक्त दुसऱ्यांचं हसू बघतो, त्यामागचं रडू आपल्याला दिसत नाही आणि आपण ते बघितलं पाहिजे, तरच आपल्याला खरी गोष्ट कळेल. म्हणून आपली तुलना दुसऱ्यांशी करणं थांबवलं पाहिजे आणि आपण जसे आहोत तसे श्रेष्ठ आहोत. देवाने आपल्याला युनिक बनवलंय. आपल्यासारखी दुसरी व्यक्ती या जगात नाही. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. मग आपण दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न का बरं करतो? ही विचार करण्याची गोष्ट आहे आणि यावर तुम्ही विचार हा केलाच पाहिजे. आणि म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा, स्वतःच्या छंदांना जोपासा. जेव्हा आपण आपल्याला आवडणारं काम करतो तेव्हा थकवा जाणवत नाही, उलट आपल्याला उत्साह येतो. आयुष्य एक प्रवास आहे, स्पर्धा नाही. या प्रवासात आपण किती लोक जोडले आणि किती लोकांना मदत केली हे शेवटी मोजलं जाईल. म्हणून आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे यापेक्षा आपल्या निधनानंतर किती लोकांच्या डोळ्यात पाणी येईल हे जास्त महत्वाचं आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला याच माणुसकीची आठवण करून देतात. ते म्हणतात की जे काही तुझ्याकडे आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुझंच आहे. म्हणजे आपण फक्त निमित्त आहोत. आपण या जगात काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. मग कशाचा अहंकार करायचा? अहंकार तुम्ही आजच सोडला पाहिजे आणि अहंकार सोडला तरच तुम्हाला नक्कीच देवाच्या घरी हे न्याय मिळत असतो. म्हणून तुम्ही अहंकार हा अजिबात करू नका. जेवढा जास्त तुम्ही अहंकार कराल तेवढं जास्त तुम्ही जीवनामध्ये माघारी राहाल. म्हणून अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो आपल्याला सत्यापासून दूर नेतो आणि जेव्हा आपण नम्र होतो तेव्हा आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. पाणी नेहमी खालच्या दिशेने वाहतं, तसंच ज्ञान हे कृपा सुद्धा नम्र माणसाकडे येते. आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ असायला हवं. सकाळी उठल्यावर श्वास घेता येतोय यासाठी सुद्धा आभार मानले पाहिजे. कृतज्ञता ही एक अशी जादू आहे ना, जी तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल तेवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. म्हणून तक्रार करणं सोडा आणि जे आहे त्याचं कौतुक करायला शिका. आपण आपल्या मुलांवर सुद्धा खूप प्रेशर टाकतो. त्यांना त्यांच्या आवडीचं काम करू देण्याऐवजी आपण त्यांना आपल्या स्वप्नांच्या मागे धावायला लावतो. हे चुकीचं आहे. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. त्यांना स्वतःचे अनुभव घेऊ द्या. आपण फक्त त्यांना मार्गदर्शन करू शकतो, त्यांचा रस्ता ठरवू शकत नाही. प्रेमात आणि विश्वासात खूप ताकद असते. जर आपण आपल्या जवळच्या माणसांवर विश्वास ठेवला तर ते सुद्धा आपल्याला साथ देतात. कधी कधी नात्यात दुरावा येतो, पण तो संवाद नसण्यामुळे येतो. आणि आपण एकमेकांशी बोललं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे. मनातल्या मनात विचार करून आपण नाती खराब करतो. स्पष्ट बोलणं कधीही चांगलं असतं, त्याने गैरसमज दूर होतात. आणि म्हणून आयुष्य हे खूप कमी आहे. कोणाबद्दल राग धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. माफ करायला शिका. माफी मागण्यात किंवा माफ करण्यात जो मोठेपणा आहे ना, तो कशातच नाहीये. स्वामींनी नेहमी क्षमेचं महत्त्व सांगितलं आहे. तुम्ही जेव्हा कोणाला माफ करता ना, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करता. शेवटी आयुष्य हे आपण कसं बघतो यावर अवलंबून आहे. जर तुम्ही जगाकडे बघताना चष्मा काळा लावला तर सगळं काळच दिसेल, पण जर तुम्ही आरसा स्वच्छ ठेवला तर तुम्हाला सगळं स्पष्ट दिसेल. आपल्या विचारांवर ताबा मिळवणं हीच खरी साधना आहे. विचार जर शुद्ध असतील तर आचरण शुद्ध होतं आणि आचरण शुद्ध असेल तर नशीब आपोआप बदलतं. म्हणून चांगले विचार करा, चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा आपल्यावर खूप परिणाम होतो. सत्संग म्हणजे फक्त देवाच्या कथा ऐकणं नाही, तर चांगल्या विचारांच्या सहवासात राहणं आहे. आपण जर सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिलो तर आपणही तसेच होतो. त्यापेक्षा सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या लोकांकडे जा. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर आपल्याला एक वेगळी शांतता मिळते, कारण तिथे सकारात्मकता नक्कीच असते. ती शांतता आपण आपल्या घरात आणि आपल्या मनात सुद्धा निर्माण करू शकतो. त्यासाठी फक्त थोडा प्रयत्न आणि खूप सारा विश्वास हवा. आयुष्य खूप छान आहे, फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे. कशाची काळजी करू नका, कारण जो आपल्याला इथे घेऊन आला आहे ना, तो आपली काळजी घ्यायला समर्थ आहे. तुम्ही फक्त प्रामाणिक राहा आणि आपलं काम करत राहा. फळ देणारा तो बसला आहे ना,
आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, तो वाया घालवू नका आणि हसा खेळा, काम करा आणि आनंदी राहा. हेच खरं आयुष्य आहे. बाकी सगळं तर येत जात राहील, पण तुमचं समाधान तुमच्याकडे असायला हवं. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या जवळच आहेत, फक्त आपल्याला त्यांना हाक मारता आली पाहिजे. ती हाक मनापासून असावी लागते. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपण देवाला आठवतो, पण जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा विसरतो. सुखात सुद्धा त्यांचे आभार मानले पाहिजे, तर दुःखाची वेळच येणार नाही, किंवा आली तरी ती सहन करण्याची ताकद तो नक्कीच देईल. आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळू शकत नाही, पण त्या आनंदाने पार पाडू शकतो. काम हेच पूजा आहे असं मानून जर आपण वागलो तर कामाचा तागा राहणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीत देव शोधण्यापेक्षा प्रत्येक कामात देवत्व आणण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. आयुष्य जगताना आपल्याला खूपदा असं वाटतं की आपण कोणासाठी तरी काहीतरी करतोय, पण खरं सांगू का, आपण जे काही करतोय ते शेवटी स्वतःच्या समाधानासाठीच करतोय. म्हणून आपल्याला वाटतं की मी मुलांसाठी कष्ट केले, मी घरासाठी एवढा त्याग केला, पण त्या त्यागातून जो आनंद आपल्याला मिळतो तोच आपल्याला जिवंत ठेवत असतो. आपण जर उपकाराच्या भावनेने वागायला लागलो की मग तिथे अपेक्षा येतात, आणि जिथे अपेक्षा आली तिथे दुःख ठरलेलं असतं. मला स्वतःला एका टप्प्यावर असं वाटलं होतं की मी सगळ्यांसाठी एवढं करतोय, पण मला परत काय मिळतंय. मग लक्षात आलं की देणं हे आपल्या हातात आहे, घेणं नाही. आणि तुम्ही निसर्गाकडे बघा, झाडं फळं देतात, सावली देतात, पण ते कधी विचारतात का की माझ्या फळाचा नक्की कोणाला उपयोग झाला? ते फक्त देण्याचं काम करतात. आपण माणसं मात्र प्रत्येक गुंतवणुकीचा हिशोब मांडत बसतो. हा हिशोब मांडणं ज्या दिवशी थांबेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने शांतता मिळेल. आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो तेव्हा आपण फक्त स्वतःचा विचार करत असतो. मला काय झालं, माझं कसं होईल, मला कोणी काय म्हटलं. पण जर आपण आपला फोकस थोडा बाहेर वळवला आणि विचार केला की माझ्यामुळे कोणाला तरी मदत होऊ शकते का, तर आपलं स्वतःचं दुःख एकदम छोटं वाटायला लागतं. स्वामी समर्थांच्या आयुष्यातली हीच तर मोठी शिकवण आहे ना. ते कधी स्वतःसाठी काही मागायला गेले नाहीत, त्यांनी फक्त जगाचं कल्याण पाहिलं. आपण त्यांच्यासमोर मोठे नाही होऊ शकत, पण किमान आपल्या छोट्याशा जगात तरी आपण प्रेमाचा दिवा लावू शकतो. आजकाल सगळ्यांना खूप घाई झाली आहे. आपल्याला यश लगेच पाहिजे, पैसा लगेच पाहिजे आणि सुख तर एका क्लिकवर पाहिजे. पण निसर्गाचा नियम असा आहे की ज्या गोष्टीला तयार व्हायला वेळ लागतो तीच गोष्ट जास्त काळ टिकते. आपण जर एखादं बी पेरलं तर ते लगेच दुसऱ्या दिवशी झाड बनवत नाही. त्याला पाणी घालावं लागतं, त्याला ऊन द्यावं लागतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाट बघावी लागते. आपल्याला आयुष्यात वाट पाहण्याचा खूप मोठा अभाव आहे. आपल्याला पेशन्स ठेवणं जमत नाही. मग त्यातून चिडचिड वाढते, प्रेशर वाढतं आणि आपण चुकीचे निर्णय घेतो. आयुष्यातले सर्वात मोठे निर्णय हे शांत डोक्याने घ्यायचे असतात. जेव्हा तुमचं मन शांत नसतं ना, तेव्हा तुम्ही घेतलेला निर्णय हा भीतीतून किंवा रागातून आलेला असतो, आणि असे निर्णय कधीच सुख देत नाहीत. मला आठवतंय, एकदा मी एका खूप मोठ्या गोंधळात होतो की नोकरी सोडू की नको. तेव्हा एका जुन्या जाणत्या माणसाने मला सांगितलं की जेव्हा तुला रस्ता दिसत नसेल तेव्हा जिथे उभा आहेस तिथेच थांब. धुकं ओसरलं की रस्ता आपोआप दिसेल. आपण धुक्यात गाडी जोरात पळवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच ॲक्सिडेंट होतात. थोडं थांबा, श्वास घ्या. स्वामी समर्थ म्हणतात की मी आहे. हा विश्वास आपल्याला थांबायला शिकवतो. आपल्याला वाटतं की आपण नाही धावलो तर जग पुढे जाईल. जाऊ द्या ना मग. प्रत्येकाचा वेग वेगळा असतो. कोणाला धावून जे मिळतं ते कोणाला चालून सुद्धा मिळत नाही. स्पर्धा ही स्वतःशी ठेवा, जगाशी नाही. कालच्यापेक्षा आज मी थोडा जास्त चांगला माणूस बनलो आहे का, हा विचार करा. आपण जर रोज फक्त 1% जरी स्वतःला सुधारलं ना, तरी वर्षाच्या शेवटी आपण किती वेगळे असू. आपण आपल्या चुका मान्य करायला घाबरतो. आपल्याला वाटतं की चूक मान्य केली तर आपण लहान हो, पण उलट जो आपली चूक मान्य करतो तो सगळ्यात मोठा असतो. चूक करणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण ती चूक वारंवार करणं हा मूर्खपणा आहे. आपण आपल्या चुकांमधून शिकलं पाहिजे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ सुद्धा हे निघून जात असते. ती कोणासाठी थांबत नसते, कारण प्रत्येक वेळ ही सारखी नसते, हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. आणि म्हणून काहीच कायमस्वरूपी नसतं. दुःख आलंय तर ते जाणारच आहे, आणि सुख आलंय तर ते सुद्धा टिकणार नाहीये. मग या दोन्ही गोष्टींकडे साक्षीदार म्हणून बघायला शिका. आपण खूप लवकर इमोशनल होतो आणि त्यामुळे आपण गोष्टींचा अतिविचार करतो. ओव्हर थिंकिंग हा आजच्या काळाचा सगळ्यात मोठा आजार आहे. आपण अशा गोष्टींची काळजी करत बसतो ज्या कधीच घडणारच नसतात. जर असं झालं असतं तर, जर तसं झालं तर, या जर तर मध्येच आपलं आजचं जगणं हरवून जातं. साधी गोष्ट आहे, उद्या सूर्य उगवेल की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. मग आपण पुढच्या 10 वर्षाचं टेन्शन आज का घेतोय? विश्वास ठेवा, ज्याने आज जेवण दिलंय तो उद्याची सोय सुद्धा करेल. आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण विचार करतो का की घास घशाखाली उतरेल की नाही? नाही, कारण आपल्याला शरीराच्या सिस्टीमवर विश्वास असतो. मग जगाच्या सिस्टीमवर किंवा देवाच्या नियमांवर आपल्याला विश्वास का नसतो?
आपलं शरीर सुद्धा आपल्याला खूप काही सांगत असतं. जेव्हा आपल्याला थकवा येतो तेव्हा शरीर सांगतंय की आता आराम कर, पण आपण मनाच्या हव्यासापोटी शरीराचं ऐकत नाही. मग आजार येतात. आरोग्य हीच खरी लक्ष्मी आहे. तुमच्याकडे करोडो रुपये असतील, पण जर तुम्ही साधी पुरणपोळी खाऊ शकत नसाल तर त्या पैशाचा काय उपयोग? शरीराला वेळ द्या, मनाला वेळ द्या. दिवसातला अर्धा तास तरी असा असावा जिथे मोबाईल नसेल, कोणाचा फोन नसेल, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार नक्कीच असतील. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला आपलं अस्तित्व किती छोटं आहे याची जाणीव होते. समुद्राच्या लाटा बघितल्या की असं वाटतं की आपलं दुःख किती चिल्लर आहे. डोंगराकडे बघितलं की समजतं की स्थिरता काय असते. स्वामी समर्थांनी सुद्धा निसर्गाचाच आधार घेतलाय. ते वृक्षाखाली बसायचे. त्यांना कोणत्याही महालाची गरज नव्हती, कारण त्यांचा आनंद त्यांच्या आत होता. आपण बाहेरच्या जगात घर शोधतोय, गाडी शोधतोय, पण आपलं खरं घर हे आपलं मन आहे. ते घर जर मन स्वच्छ असेल ना, तर तुम्ही झोपडी सुद्धा सुखाने राहू शकता. आपल्याला अनेकदा असं वाटतं की देवाने माझ्या बाबतीतच अन्याय का केलाय, त्याला यश दिलं, मला नाही दिलं. पण आपल्याला माहीत नसतं की त्याने त्यासाठी किती कष्ट केलेत. कष्टाशिवाय पर्याय नाही. स्वामी समर्थांनी सुद्धा सांगितलं आहे की आळशी माणसाचं तोंड बघू नका. याचा अर्थ असा की प्रयत्न करणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचे 100% प्रयत्न करा आणि मग निकाल काही येऊ द्या, तो मान्य करा. कधी कधी आपण हारतो कारण आपल्याला काहीतरी मोठं मिळवायचं असतं. एका दरवाजातून बाहेर पडल्याशिवाय दुसऱ्या दरवाजात प्रवेश करता येत नाही. त्यामुळे जर एखादा मार्ग बंद झाला असेल तर समजा की देवाने तुमच्यासाठी दुसरा काहीतरी मोठा विचार केला आहे. आपण खूपदा वेळा नातेसंबंधात खूप गुंतून जातो. कोणाला तरी काहीतरी बोलणं आपल्याला खूप लागतं, पण विचार करा, त्या माणसाने जे म्हटलं तेच त्यांचं मत होतं हे सत्य नाहीये. तुमचं सत्य काय आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. जर तुम्ही आतून मजबूत असाल तर बाहेरचं कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही. आपण लोकांसाठी जगतो आणि म्हणून आपण अस्वस्थ असतो. लोकांचं काय आहे, आज ते तुमचं कौतुक करतील, उद्या विसरून जातील. तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवा. आपण कोणाला तरी आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ करतो, त्याने सुद्धा त्रास वाढतो. दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय यापेक्षा माझ्या आयुष्यात काय सुधारणा हवी आहे यावर लक्ष दिलं तर जग जास्त सुंदर होईल. पैसा कमवा, प्रगती करा, पण ती करताना आपली मुळं विसरू नका. आपली नाती आणि आपली माती, आपली माणसं आणि आपले संस्कार हेच आपल्याला संकटात आधार देतात. किती मोठे झालात तरी आई वडिलांचे पाय धरताना शरम वाटू नये. आणि म्हणून, कारण त्यांनी जे तुम्हाला दिलंय ना ते जगात कोणीच देऊ शकत नाही. स्वामी समर्थ महाराज सुद्धा आईच्या मायेने आपल्या भक्तांची काळजी घेतात. त्यांच्या त्या मायेमध्ये एक प्रकारची शिस्त पण आहे. जशी आई आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेते, पण त्याने चूक केली की त्याला रागवते सुद्धा, तसंच स्वामींचं आहे. ते आपल्याला संकटात टाकतात जेणेकरून आपण मजबूत व्हावं. लोखंडाला जोपर्यंत आगीत तापवलं जात नाही आणि हातोड्याचे घाव घातले जात नाही तोपर्यंत त्याला आकार येत नाही. आपल्या आयुष्यातील दुःख म्हणजे ते हातोड्याचे घाव आहेत जे आपल्याला आकार देत आहेत. मग घाबरायचं कशाला? या प्रक्रियेचा आनंद घ्या. तुम्ही जितके सकारात्मक राहाल तेवढ्या संधी तुम्हाला मिळत जातील. नकारात्मकता ही एक अशी वाळवी आहे ना जी माणसाला आतून पोखरते. आपण जेव्हा सतत नाही नाही म्हणतो ना तेव्हा निसर्ग सुद्धा आपल्याला नाहीच म्हणतो. म्हणून नेहमी म्हणायला शिका, हो मी हे करू शकतो, किंवा हो हे शक्य आहे. तुमची वाणी तुमचं भविष्य घडवते, म्हणून बोलताना जपून बोला. स्वामी म्हणतात की कोणाचंही मन दुखावू नका. शब्दांनी झालेली जखम कधीच भरून येत नाही. आयुष्यात थोडासा त्याग करायला शिका. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळालीच पाहिजे असा हट्ट धरला की मग चिडचिड होते. कधी कधी दुसऱ्यांसाठी रस्ता सोडला की आपल्याला जो आनंद मिळतो ना तो रस्ता जिंकण्यापेक्षा मोठा असतो. समाजात राहताना आपल्याला खूप गोष्टी सहन कराव्या लागतात, पण सहन करणं म्हणजे दुबळेपणा नाही, तर ती एक ताकद आहे. समुद्र किती शांत असतो, पण त्याच्यात सगळं सामावून घेण्याची ताकद असते. आपण सुद्धा समुद्रासारखं अथांग बनलं पाहिजे. छोटी छोटी गाणी म्हणत हसत खेळत आयुष्य जगा. आपण खूप सिरियस झालोय, चेहऱ्यावरचं हसू गायब झालंय. जर तुम्ही हसून कोणाचं स्वागत केलं तर अर्धे प्रॉब्लेम तिथेच संपतात. स्मिताची एक केवळ अशी गोष्ट आहे ज्यासाठी पैसे लागत नाहीत, पण त्याची किंमत खूप मोठी असते. आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जर आपण प्रामाणिक राहिलो तर उशिरा का होईना आपण नाव नक्की होतं. नाव होण्यासाठी शॉर्टकट शोधू नका. शॉर्टकटने मिळवलेलं यश हे तात्पुरतं असतं. मेहनतीचा रस्ता लांब असेल पण तो कायमस्वरूपी सुख देणारा असतो. स्वामी समर्थांच्या चरित्रात त्यांनी कधीच कोणाला चमत्कार करून श्रीमंत केलं नाही, तर त्यांना सन्मार्गाला लावलं. सन्मार्ग हाच खरा चमत्कार आहे. जो माणूस चुकीच्या वाटेवरून चाललाय त्याला योग्य वाटेवर आणणं हे जगातील सर्वात मोठं काम आहे. आपण सुद्धा आपल्या कृतीनुसार इतरांना प्रेरणा दिली पाहिजे. बोलण्यापेक्षा वागण्यावर भर द्या. लोक तुमचं ऐकण्यापेक्षा तुम्ही काय करता हे बघत असतात. जर तुम्ही आनंदी असाल तर तुमचे मुलं सुद्धा आनंदी नक्कीच राहतील, हे मात्र 100% आहे. म्हणून जर तुम्ही सतत टेन्शनमध्ये असाल तर तुमच्या घरचं वातावरण सुद्धा तसंच राहील. म्हणून स्वतःला खुश ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे.
कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. तुमचं सुख हे तुमच्या हातात असायला हवं, दुसऱ्याच्या रिमोट कंट्रोलवर नाही. जर समोरचा माणूस चांगला वागला तर ठीक, नाही वागला तर आपलं काम आहे शांत राहणं. म्हणून हे काम तुम्ही नक्की चोखपणे बजावलं पाहिजे. आणि आपल्याला कोणाला बदलायचा अधिकार नाही, आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. आणि जेव्हा आपण बदलतो तेव्हा जग बदलायला सुरुवात होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास आपल्याला प्रत्येक कठीण प्रसंगात लढण्याची ताकद देतो. ही ताकद बाहेरून येत नाही, ते आपल्या आतूनच येते. फक्त त्या शक्तीची आपल्याला जाणीव व्हायला हवी. सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला सांगा की आजचा दिवस माझा आहे आणि मी तो पूर्ण आनंदाने जगणार आहे. लहान लहान गोष्टींमध्ये समाधान मानावं. समजा आज तुम्हाला तुमच्या आवडीचा चहा मिळाला तर त्याचा आनंद घ्या. तो चहा पिताना जगाचा विचार करू नका. असे छोटे छोटे क्षण जोडूनच मोठं सुख तयार होत असतं. आपण मोठ्या सुखाच्या प्रतीक्षेत हे छोटे छोटे क्षण घालवून टाकतो. जसं थेंबे थेंबे तळे साचे, तसंच छोट्या छोट्या आनंदाने समाधानाचं आयुष्य तयार होत असतं. आयुष्यात कधीतरी एकटं वाटलं तर घाबरू नका. एकांत हा माणसाला स्वतःच्या जवळ नेतो. गर्दीत आपण स्वतःला हरून बसतो, पण एकांतात आपण स्वतःला शोधतो. स्वतःचा बेस्ट फ्रेंड बना. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या सोबतीचा आनंद घेऊ लागता तेव्हा तुम्हाला कोणाच्याही सोबतीची गरज भासत नाही. आणि तरीही जर कोणी सोबत मिळाली तर ती बोनस असते. कोणाचंही देणं लागत असलो तर ते वेळेवर देऊन टाका. कर्ज हे माणसाला मानसिक गुलाम बनवतं, मग ते पैशाचं असो वा शब्दांचं असो. मोकळं आयुष्य जगायला शिका. साधेपणा हीच खरी सुंदरता आहे. खूप जास्तीचे दागिने किंवा महागडे कपडे घालून माणूस मोठा होत नाही, तर त्याच्या विचारांनी तो मोठा होतो. स्वामी समर्थांकडे बघितलं तर कळतं की साधेपणा काय असतो. एक लंगोटी आणि हातातील दंड एवढंच त्यांचं वैभव होतं, पण संपूर्ण जग त्यांच्या चरणाशी होतं. आपलं वैभव आपल्या गुणांमध्ये असायला हवं. लोभ आणि मोह या दोन गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे, कारण हे माणसाला कधीच तृप्त होऊ देत नाही. जेवढं मिळालंय त्यात समाधान माना, पण पुढच्या प्रगतीसाठी प्रयत्न सोडू नका. समाधान म्हणजे आळस नाही. समाधान म्हणजे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं आणि जे नाही त्याबद्दल प्रयत्नशील असणं. आयुष्यातले काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला काही सुचत नाही, तेव्हा शांत राहा. वेळ हा सगळ्यात मोठा डॉक्टर आहे. तो सगळे दुःख भरून काढतो. आज जे दुःख तुम्हाला खूप मोठं वाटतंय ना, ते काही वर्षांनी तुम्हाला खूप छोटं वाटेल. म्हणून आजच्या परिस्थितीला घाबरून आयुष्य संपवण्याचा विचार कधीच मनात आणू नका. तुम्ही किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला माहीत नाही, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही संपूर्ण जग आहात. स्वामी समर्थ महाराज आपल्याला हे सांगतात की प्रत्येक जीव हा मौल्यवान आहे. कोणीही फालतू नाहीये आणि देवाने प्रत्येकाला काहीतरी उद्देश देऊन ज्या पृथ्वीवर पाठवलाय तो उद्देश शोधणं हेच आपलं जीवन कार्य आहे. स्वतःवर प्रेम करा, इतरांवर प्रेम करा आणि त्या विठ्ठलावर, त्या स्वामींवर विश्वास ठेवा. मग बघा हे आयुष्य कसं सुंदर गाणं बनतं. काही लोक येतील, काही जातील, काही चांगलं बोलतील, काही वाईट बोलतील, पण तुम्ही तुमच्या मार्गावर ढळू नका. आणि तुमचं मन हे एका मंदिरासारखं स्वच्छ ठेवा. तिथे कोणाबद्दलही द्वेष नसावा. द्वेष करणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरण्याची वाट बघण्यासारखं आहे. त्यापेक्षा माफ करा आणि विसरून जा. हसा आणि जगू द्या, हा जगण्याचा मूळ मंत्र आहे. आपण खूप मोठे फिलॉसॉफर व्हायची गरज नाही, फक्त एक चांगला माणूस बनणं पुरेसं आहे. आपण कितीही पळालो तरी शेवटी शांतता शोधायला आपण घराकडे येतो, पण खरी शांतता घरात नाही तर आपल्या मनात असायला हवी. मला अनेकदा असं जाणवतं की आपण बाहेरच्या जगाला शांत करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आतला गोंधळ वाढवून घेतो. आणि म्हणून तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्याला नक्की काय हवंय? कोणाला पैसा हवाय, कोणाला मान हवाय, तर कोणाला फक्त सुख हवंय. पण हे सगळं मिळाल्यावरही माणूस समाधानी असतोच असं नाही, कारण समाधानाचा संबंध हा बाहेरच्या उपलब्धीशी नसून आपल्या वृत्तीशी असतो. आपण जेव्हा एखादी गोष्ट मिळवतो तेव्हा थोडा वेळ खूप आनंद होतो, पण काही दिवसातच त्या गोष्टीची सवय होते आणि मग पुन्हा दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावू लागतं. आणि हे जे धावणं आहे ना, तेच आपल्याला थकवत असतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की आत बघा, म्हणजे जे काय आहे ते तुमच्या आतच दडलेलं आहे. आपण जगातल्या प्रत्येक माणसाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण खरं सांगू का, हे अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी कोणाला तरी तुमचं वागणं खटकणारच आहे. मग कशाला त्याचं प्रेशर घ्यायचं? आपण आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायची, कुणाचं वाईट करायचं नाही आणि मग शांतपणे झोपायचं. आजकालच्या लाईफमध्ये कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की आपल्याला वाटतं की आपण मागे पडलो तर संपलो. पण आयुष्य ही काही शर्यत नाहीये की जिथे तुम्हाला कोणापेक्षा तरी पुढे जायचं आहे. हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाला स्वतःच्या पद्धतीने घ्यायचा आहे. तुम्ही बघा, जंगलात वाघ पण राहतो आणि ससा पण. वाघ जोरात धावतो म्हणून ससा दुःखी होत नाही. ससा हा स्वतःच्या नक्कीच गतीने जगत असतो. आपण मात्र शेजाऱ्याच्या गाडीची आणि मित्राच्या पगाराची तुलना स्वतःशी करून स्वतःचा सुख गमावत असतो. हे तुलना करणं थांबवलं की अर्ध्या चिंता नक्की संपत असतात.
आपल्या आयुष्यात फॅमिलीचं स्थान सगळ्यात वर असायला हवं. आपण बाहेरच्या लोकांसाठी खूप गोड बोलतो, पण घरी आल्यावर मात्र आपली चिडचिड होते. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, जे आपल्या संकटात कायम उभे राहिले, त्यांच्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो किंवा शब्द नसतात. हे कुठेतरी बदलायला हवं. दिवसातला थोडा वेळ आपल्या माणसांसाठी गप्पा मारण्यात घालवा. बघा तुम्हाला किती एनर्जी मिळते. स्वामी समर्थांनी सुद्धा भक्तीपेक्षा जास्त महत्त्व प्रेमाला दिलाय. जर तुमच्या मनात प्रेम नसेल तर तुम्ही कितीही माळा जपल्या तरी त्याचा काही उपयोग नाही. आपण जेव्हा देवाकडे जातो तेव्हा आपण फक्त मागण्यांची यादी घेऊन जातो. मला हे दे, मला ते दे, माझं एक काम होऊ दे. पण कधी आपण देवाला असं म्हटलंय का की देवा, तू मला जे दिलंय त्यासाठी आभार आणि कृतज्ञता? म्हणून हा सुखी होण्याचा सगळ्यात मोठा मार्ग आहे. तुमच्याकडे कृतज्ञता हवी. जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टीची किंमत ओळखतो ना, तेव्हा निसर्ग आपल्याला अजून भरभरून देतो. भीती हा माणसाचा मोठा शत्रू आहे. आपल्याला भविष्याची भीती वाटते, अपयशाची भीती वाटते, मृत्यूची भीती वाटते. पण स्वामी म्हणतात भिवू नकोस. ही 2 अक्षरं पुरेशी आहेत. विश्वास हा भीतीवरचा रामबाण उपाय आहे. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुमचा हात एका स्पर्श शक्तीने धरलाय आणि म्हणून ती शक्ती तुमच्या पाठीशी नक्कीच आहे आणि ती समर्थ आहे. जेव्हा तुम्ही अंधारात सुद्धा धावू शकता आणि आयुष्यात रिस्क घ्यायला घाबरू नका. जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला यश मिळेल आणि हारलात तर तुम्हाला अनुभव मिळेल. 2 गोष्टी तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत. आजकाल आपण खूप स्ट्रेस घेतोय. कामाचं प्रेशर, घराची जबाबदारी, आरोग्याच्या तक्रारी, या सगळ्यात आपण स्वतःला हरवून बसलोय. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. एखादा छंद जोपासा, गाणी ऐका, फिरायला जा. मन प्रसन्न असेल तर कठीण काम सुद्धा सोपं होतं. आपली तब्येत ही आपली खरी संपत्ती आहे. जर तुम्ही धडधाकड नसाल तर तुमच्या बँक बॅलन्सचा काही उपयोग नाही. वेळेवर जेवण, थोडा व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विचार, हेच निरोगी आयुष्याचं रहस्य आहे. आपण दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिकलो पाहिजे. कोणाला तरी केलेली छोटीशी मदत सुद्धा तुमच्या मनाला खूप मोठं समाधान देऊन जाते. जगात खूप दुःख आहे, पण जर आपण प्रत्येकाने थोडं थोडं प्रेम वाटलं तर हे जग खूप सुंदर होईल. स्वामी समर्थांच्या मठात आपण बघतो तिथे कोणी गरीब नसतो, कोणी श्रीमंत नसतो आणि सगळेच एका रांगेत बसून प्रसाद घेतात. ही समानता आपण आयुष्यात आणली पाहिजे. कोणालाही कमी समजू नका. आयुष्यात चढ उतार तर येणारच राहणार आणि जशी दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो, तसंच सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख येणारच आहे. हे चक्र आहे. आपण फक्त स्थिर राहायला शिकलं पाहिजे. जेव्हा खूप मोठा वारा सुटतो तेव्हा जे झाड ताठ राहतं ते तुटण्याची भीती असते, पण जे गवताचं पातं वागतं ते टिकून राहतं. नम्रता ही माणसाला वाचवते. अहंकार हा विनाशाचं कारण ठरतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवर असायला हवेत. जे लोक शून्यातून विश्व निर्माण करतात त्यांच्यात एक गोष्ट समान असते, ती म्हणजे जिद्द. परिस्थिती कशी असली तरी हार मानायची नाही. तुमची स्वप्न मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. स्वप्न बघणं फुकट आहे, पण ती सत्यात उतरवण्यासाठी किंमत मोजावी लागते आणि ती किंमत म्हणजे तुमचे श्रम आहेत, तुमचा वेळ आहे आणि तुमची एकाग्रता आहे. आपण अनेकदा नशिबावर अवलंबून राहतो. माझ्या नशिबात असेल तर मिळेल, पण नशीब सुद्धा त्यांना साथ देतं जे प्रयत्न करतात. स्वामींनी आळसाला शत्रू मानलाय आणि आळस हा माणसाचा असा आजार आहे जो त्याला जिवंतपणे संपवत असतो. कामाचा आनंद शोधा. जर तुम्हाला तुमचं काम ओझं वाटत असेल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. कामाला देव माना आणि मग बघा काम कसं होतं. आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींचा उत्सव करा आणि आजचा दिवस मिळालाय ना, मग तो पूर्ण क्षमतेने जगा. उद्या काय होईल याचा विचार करून आजचा जो आनंद आहे तो खराब करू नका. आपण खूप वेळा भूतकाळात त्यात जगतो आणि रमतो सुद्धा. माझ्यासोबत असं का झालं, त्यांनी मला असं का म्हटलं, जे झालं ते झालं, ते बदलणार येणार नाही. पण उद्या काय करायचंय ते आपल्या हातात आहे. जुन्या जखमा कुरळात बसण्यापेक्षा त्यातून मिळालेला धडा घेऊन पुढे जाणं जास्त चांगलं असतं. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लोक जेव्हा तुमच्याबद्दल चांगलं बोलतात तेव्हा हुरळून जाऊ नका आणि जेव्हा वाईट बोलतात तेव्हा खचून जाऊ नका. कारण लोकांचं मत बदलता वेळ लागत नाही आणि तुमचा आत्मविश्वास तुमच्या कर्मावर आधारित असायला हवा. आपण स्वतःला विनाकारण कॉम्प्लेक्स करून टाकलंय. साधेपणा विसरलोय. साधे राहणे आणि उच्च विचारसरणी ही आपली संस्कृती आहे. आज आपण दिखाव्याच्या जगात राहतो. कोणाला तरी बघून आपण कर्ज काढून चैनीच्या गोष्टी घेतो आणि मग ते फेडण्यात आपलं संपूर्ण आयुष्य जातं. या सगळ्यात अडकू नका. गरजा कमी ठेवा आणि सुख वाढवा. पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण समाधान नाही. समाधान हे साधेपणाचं असतं आणि तुम्ही बघा, एखाद्या छोट्या मुलाला एक छोटा फुगा दिला तरी तो किती खुश होतो. आपल्याला मात्र महागड्या वस्तू मिळाल्या तरी आपण तक्रारच करत असतो. हे आपलं बालपण आपलं जपलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत कुतूहल असायला हवं. शिकण्याची वृत्ती कायम ठेवा. ज्या दिवशी तुम्ही शिकणं थांबवता त्या दिवशी तुमची प्रगती थांबते. जगात प्रत्येक गोष्टीकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं.
अगदी मुंगीकडून सुद्धा आपण कष्टाचं महत्त्व शिंकू शकतो. आणि स्वामी समर्थ महाराज हे ऊर्जेचा स्रोत आहेत. त्यांची आठवण काढली तरी अंगात बळ येतं. पण हे बळ कशासाठी? तर चांगलं वागण्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी. भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर भक्ती म्हणजे आपल्या कर्तव्यासाठी असलेली निष्ठा आहे. तुम्ही जर तुमची नोकरी प्रामाणिकपणे करत असाल तर ती सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करत असाल तर ती सुद्धा सेवाच आहे. जीवनात कधी कधी खूप एकटं वाटतं. असं वाटतं की आपण कोणीच नाहीये. पण अशा वेळी लक्षात ठेवा तुम्ही की एकांत हा स्वतःला शोधण्याची संधी असते. स्वतःचे मित्र बना. जेव्हा तुम्ही स्वतःच्या सोबतीत खुश राहायला शिकता तेव्हा जगाची गरज भासत नाही. आणि तरीही लोक आपल्याला आयुष्य देतात जातात आणि ते फक्त पाहुणे म्हणून. आपलं कायमस्वरूपी सोबती हे आपले विचार आहेत आणि आपलं कर्म असतं. आयुष्यात चुका होणं स्वाभाविक आहे. कोणीच परफेक्ट नसतं. पण आपली चूक मान्य करून ती सुधारणं यातच मोठेपण आहे. कोणासमोर झुकल्याने तुम्ही लहान होत नाही, उलट तुमची उंची वाढते. क्षमा करणं हे वीराचं लक्षण आहे. रागावर ताबा मिळवा. राग हा एका क्षणाचा असतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. बोलण्यापूर्वी विचार करा. शब्द हे शस्त्रांपेक्षा जास्त जखम करत असतात. आपण कोणाचं हृदय दुखावलं नाही तर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील. आयुष्य हे फुलांसारखं असायला हवं, जे स्वतः तर उमललंच पण इतरांना सुद्धा सुगंध देत असतं. पण आपण काय घेऊन जाणार आहोत? काहीच नाही. फक्त आपल्या आठवणी आणि आपण केलेली चांगली कामं मागे उरणार आहेत. म्हणून जितकं होईल तितकं लोकांच्या उपयोगी पडा. कोणाचा हसू म्हणा, रडू नका. संकटाच्या वेळी कोणाला तरी दिलेला आधार हा जगातील सर्वात मोठी देणगी आहे. आपण देवाला मंदिरात शोधतो, पण तो माणसात असतो. भुकेल्याला अन्न देणं आणि दुःखी माणसाचं सांत्वन करणं हीच खरी देवपूजा आहे. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं की माणुसकी हाच खरा धर्म आहे. ह्या धर्माचं पालन केलं तर बाकी काहीच करण्याची गरज नाही. आपलं मन खूप चंचल असतं. ते कधी इथे असतं तर कधी तिथे असतं. या मनावर ताबा मिळवण्यासाठी ध्यान, मेडिटेशन करा किंवा थोडा वेळ शांत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. शांतता ही खूप शक्तिशाली असते. आपण सतत गोंधळात असतो म्हणून आपल्याला मार्ग दिसत नाही. जेव्हा डोकं शांत असतं तेव्हा बरोबर काय आणि चूक काय हे लगेच समजतं. आयुष्यात काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत तेव्हा खूप दुःख होतं. पण कालांतराने आपल्याला समजतं की त्या गोष्टी न मिळाल्यामुळेच आपण वाचलो किंवा आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं. म्हणून देवाच्या नियोजनावर शंका घेऊ नका. त्याला तुमचं भलं कशात आहे हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं समजतं आणि माहीत असतं सुद्धा. म्हणून आयुष्यात कधी हार मानू नका. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. नवीन सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो. तुम्ही आज आत्तापासून सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकता. फक्त एक दृढ विश्वास हवा. तुम्ही स्वतःला सांगायला हवं की मी हारणार नाही. परिस्थिती आपल्याला बदलण्यापेक्षा आपण परिस्थितीला कसं बदलू शकतो याचा विचार करा. संकटात रडत बसण्यापेक्षा लढणं शिका. संघर्ष हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. संघर्षाशिवाय मिळवलेलं यश जास्त काळ टिकत नाही. मेहनत करा, घाम गाळा आणि मग जे मिळेल त्याचा आनंद घ्या. तो आनंद खूप वेगळा असेल. स्वामी समर्थांची कृपा ही पाऊस पडल्यासारखी असते. ती सगळ्यांवर सारखीच पडते. पण ज्याचं भांड हे पालतं असतं ना त्याला पाणी मिळत नाही. आपलं भांड म्हणजे आपलं मन आहे. ते सरळ ठेवा म्हणजे कृपा नक्कीच मिळेल. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या आहेत. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम. हे दोन खांब असतील तर तुमचं आयुष्याचं घर कधीच कोसळणार नाही. सकारात्मक राहा, हसत राहा आणि इतरांना सुद्धा हसवा. हेच तर खऱ्या अर्थाने जगणं आहे. बाकी सगळं तर फक्त पळापळ आहे. आपण निसर्गाचा सन्मान केला पाहिजे. झाडं लावा, पाण्याचा जपून वापर करा. हे जग आपल्याला पुढच्या पिढीसाठी ठेवायचं आहे. आपण फक्त वापर करणारे नको तर आपण रक्षण करणारे सुद्धा असायला हवं. लहान मुलांकडून निरागसता शिका. जसजसं आपण मोठं होतो तसं आपण कपटी होतो. मनातला मळ काढून टाका. स्वच्छ मनाचा माणूस देवाला सुद्धा प्रिय असतं. आयुष्यात कोणाला तरी तुमची गरज असेल तेव्हा तिथे हजर राहा आणि वेळेवर केलेली मदत ही पैशांपेक्षा जास्त मोलाची असते. कोणाचं कौतुक करायला विसरू नका. एका छोट्या कौतुकाने कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. प्रोत्साहन द्या. कोणाचे पाय ओढू नका. जगाला गरज आहे ती प्रेमाची आणि विश्वासाची. आपण ते देण्याचा प्रयत्न करूया. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य नक्कीच सुखाचं होईल. फक्त आपला मार्ग हे सन्मानाचा असावा. प्रत्येक रात्रीनंतर एक नवीन सकाळ असतेच हे विसरू नका. आपण नेहमी म्हणतो की वेळ खूप कमी आहे, पण खरं सांगू का, आपल्याकडे वेळ भरपूर असतो. फक्त आपण तो कशात खर्च करतोय हे आपल्याला कळत नाही. मला कधी कधी वाटतं की आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये इतके हरवून गेलोय की समोर बसलेल्या जिवंत माणसाचा चेहरा बघायलाही आपल्याकडे वेळ उरला नाहीये. ही जी कनेक्टिव्हिटी वाढली आहे ना त्यानेच खरं तर माणसांमधलं अंतर वाढवलंय. आपण जगात काय चाललंय याची चिंता करतो, पण आपल्या शेजारच्या घरात कोण आजारी आहे याची आपल्याला खबर नसते. हे कुठेतरी थांबायला हवं. माणूस म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी प्रेमाने वागावं.
स्वामी समर्थांनी कधीच कोणाला मोठे मोठे ग्रंथ वाचायला सांगितले नाहीत. त्यांनी फक्त एकच सांगितलं की अक्कलकोटला या आणि अनुभव घ्या. अनुभव हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. तुम्ही कितीही पुस्तके वाचली तरी जोपर्यंत तुम्ही संकटात उभे राहत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची खरी ताकद मिळत नाही. म्हणून आपण आयुष्यात खूप साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पैसा, मालमत्ता, प्रतिष्ठा, पण शेवटी काय उरतं? आपण जेव्हा या जगातून जाऊ तेव्हा लोक हे नाही आठवणार की तुमचा बँक खात्यात किती झिरो होते. लोक हे आठवतील की तुम्ही त्यांना कसं वागवलं. म्हणून बोलताना जपून बोला. कोणाचं मन दुखावेल असं काही बोलू नका. शब्द हे तलवारीसारखे असतात. जखम भरून येते पण वण कायम राहतो. आयुष्यात संघर्ष आहे, येणारच आहे, त्याशिवाय प्रगती नाही. तुम्ही कधी जिममध्ये गेलात तर बघा, जोपर्यंत तुम्ही वजनाशी संघर्ष करत नाही तोपर्यंत तुमचे स्नायू मजबूत होत नाही. आयुष्यातले प्रॉब्लेम हे ते वजन आहेत जे तुम्हाला आतून मजबूत करण्यासाठी येतात. स्ट्रेस घेऊ नका, कारण स्ट्रेस घेतल्याने प्रॉब्लेम सुटत नाही, उलट डोकं काम करायचं थांबतं. म्हणून शांत राहा. प्रत्येक तळ्याला एक चाबी असतेच, तसंच प्रत्येक संकटाला एक मार्ग असतोच. फक्त तो शोधण्याची गरज आणि नजर स्वच्छ हवी. आपण अनेकदा दुसऱ्याचं बघून स्वतःची दिशा ठरवतो. त्याने सॉफ्टवेअर केलं म्हणून मी पण तेच करणार, त्याने बिझनेस केला म्हणून मी पण करणार. पण तुमची आवड कशात आहे? देवाने प्रत्येकाच्या हाताचे ठसे हे वेगळे दिलेत, कारण प्रत्येकाची ओळख वेगळी आहे. दुसऱ्याची कॉपी करण्यापेक्षा स्वतःची एक ओरिजिनल ओळख निर्माण करा. त्यात जास्त कष्ट असतील पण त्यात मिळणारा आनंद आहे स्वर्गासारखा असेल. आयुष्यात नातेसंबंध जपा. नाती झाडासारखी असतात, त्यांना प्रेमाचं पाणी आणि विश्वासाचं खत घातलं आणि ते घालावंच लागतं. जर तुम्ही नात्यात फक्त हिशोब मांडत बसलात तर ती नाते टिकणार नाहीत. कधी कधी समोरचा चुकत असेल तरी शांत राहण्यात शहाणपण असतं. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर समोरच्या माणसाची किंमत नात्यापेक्षा जास्त आहे हे मान्य करत असणं. म्हणून स्वामी समर्थाच्या आयुष्यात अनेक लोक आले आणि जे त्यांना त्रास द्यायचे, पण स्वामींनी कधीच कोणाचा द्वेष केला नाही. त्यांनी फक्त त्यांना योग्य मार्ग दाखवला. द्वेष करणं म्हणजे स्वतःच्या मनात कचरा साठवून ठेवण्यासारखा आहे. तो कचरा काढून टाका, मन स्वच्छ ठेवा. आपण आपल्या प्रकृतीकडे खूप दुर्लक्ष करतो. कामात वेळ मिळत नाही हे सगळ्यात मोठं खोटं आहे. कारण आहे जे आपण स्वतःला देतो. जर तुम्ही रोज स्वतःसाठी 20 मिनिटं काढू शकत नसाल तर तुम्ही आयुष्य हे जगताय की फक्त राबताय? थोडा व्यायाम करा, चांगलं अन्न खा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या. झोप पूर्ण झाली की मन शांत राहतं आणि मग तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकता. आयुष्यात पैशाला महत्त्व आहे, पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैशाने तुम्ही गादी विकत घेऊ शकता पण झोप नाही, औषध विकत घेऊ शकता पण आरोग्य नाही. त्यामुळे पैशाच्या मागे धावताना ज्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत त्यांना विसरू नका. आपल्या घरातील वृद्ध माणसं ही ज्ञानाची खाण असतात. त्यांच्याशी बोला, त्यांचे अनुभव ऐका. आपण गुगलवर सगळं शोधतो, पण जे अनुभव त्यांच्याकडे आहेत ते इंटरनेटवर कुठेच मिळणार नाहीत. मुलांना संस्कार द्या. त्यांना महागडे मोबाईल देण्यापेक्षा त्यांना वेळ द्या. संस्कार हे सांगून होत नाहीत, ते तुमच्या वागण्यातून मुलं शिकत असतात. जर तुम्ही आई वडिलांचा आदर केला तर तुमची मुलं तुमचा आदर करतील. हे एक चक्र आहे. स्वामी म्हणतात, जसा भाव तसा देव. तुमच्या मनात जशी भावना असेल तसंच जग तुम्हाला दिसेल सुद्धा. जर तुम्ही जगात वाईट शोधायला निघालात तर तुम्हाला सगळीकडे वाईटच दिसेल, पण जर तुम्ही चांगुलपणा शोधला तर तुम्हाला प्रत्येक माणसात देव दिसेल. कधी कधी आयुष्य खूप अन्यायकारक वाटतं. आपण खूप चांगलं वागतो पण आपल्या सोबतच वाईट होतं. अशा वेळी खचून जाऊ नका. कदाचित देव तुमची परीक्षा घेत असेल किंवा तुम्हाला भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटासाठी तयार करत असेल. म्हणून सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावं लागतं. तुम्ही सुद्धा सोन्यासारखे आहात म्हणून तर त्रास होतोय. स्वतःवरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका. तुमची खरी ताकद तुमच्या मनात आहे आणि जर तुम्ही मनाने ठरवलं की मी हे करणार आहे तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. स्वामी समर्थ एक छोटासा फोटो जरी खिशात असला ना तरी एक वेगळं सुरक्षा कवच असल्यासारखं वाटतं. तो फोटो म्हणजे एक आठवण आहे आणि की आपण एकटे नाही आहोत. आपण आपल्या कामात प्रामाणिक राहिलं पाहिजे. कामातली चोखदळपणा हेच तुमची प्रगती ठरवते. म्हणून जर तुम्ही तुमचं काम मन लावून केलं तर यश तुमच्या मागे धावत येईल. यश हे अपघाताने मिळत नाही, तर ते सातत्य आणि मेहनतीने फळ असतं. म्हणून आयुष्यात कधीच कोणाची फसवणूक करू नका. फसवणुकीने मिळालेला पैसा कधीच सुख देत नाही. तो पैसा औषधोपचारात किंवा कोर्टाच्या चक्रा मारण्यात जातो. त्यापेक्षा कष्टाची भाकरी का, ती खूप चविष्ट लागते. आपल्याला अनेकदा भीती वाटते की भविष्यात काय होईल, मुलांचं काय होईल, घराचं काय होईल. पण विचार करा, तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुमच्या पालकांनी सुद्धा हीच भीती बाळगली असेल, पण सगळं सुरळीत झालं ना. मग आता काळजी काय करताय? निसर्ग आपली काळजी घेतो. आपल्याला फक्त आपलं कर्तव्य बजवायचं आहे. झाडं कधीच काळजी करत नाहीत की उद्या पाऊस पडेल की नाही. ती फक्त मुळं घट्ट रोवून उभी राहतात. तुम्ही सुद्धा तुमची मुळं, संस्कार आणि मेहनत घट्ट ठेवा. आयुष्यात हसायला शिका. हास्य हे कोणत्याही दुःखावरचं औषध आहे.
स्वतःवर हसायला शिका, आपल्या चुकांवर हसायला शिका, आयुष्यातलं गांभीर्य थोडं कमी करा. आपण काही इथे कायमचे राहणार नाही आहोत, आपण फक्त काही काळासाठी आलेले प्रवासी आहोत. मग हा प्रवास आनंदाने का करू नये? कोणाशी भांडण झालं असेल तर पुढाकार घेऊन माफी मागा किंवा माफ करा. अहंकार बाजूला ठेवा. अहंकार हा फुग्यासारखा असतो, तो जेवढा मोठा होतो तेवढा लवकर फुटण्याची भीती असते. नम्रता ही तुमची खरी ओळख असायला हवी. स्वामी समर्थांच्या दरबारात कितीतरी विद्वान यायचे, पण स्वामी फक्त साध्या भोळ्या भक्तांवरच जास्त प्रेम करायचे, कारण भक्तीमध्ये साधेपणा हवा, प्रदर्शन नको. आपण आजकाल भक्तीचं सुद्धा प्रदर्शन करायला लागलोय. सोशल मीडियावर फोटो टाकण्यापेक्षा मनाच्या मंदिरात देवाला बसवा. तिथे कोणी बघणारं नसतं, तिथे फक्त तुम्ही आणि तुमचा देव असतो. आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, तेव्हा समजा की त्या देवाच्या मनासारख्या होत आहेत आणि देवाला तुमचं हित आपल्यापेक्षा जास्त समजतं. आपल्या गरजा कमी करा. जेवढ्या गरजा कमी तेवढं स्वातंत्र्य जास्त. आज आपण वस्तूंनी आपल्याला घेरून टाकलंय. एका वस्तूसाठी आपलं मन आणि आपलं सुख आपण विकतोय. म्हणून साधेपणात जो आनंद आहे ना, तो कशातच नाहीये. घराच्या खिडकीतून येणाऱ्या बराच नक्कीच वाऱ्याचा आनंद घ्या आणि पक्ष्यांचा आवाज ऐका. रस्त्यावरच्या झाडांकडे बघा. हे सुख फुकट आहे. आयुष्यात वेळ खूप मौल्यवान आहे. गेलेली वेळ कधीच परत येत नाही, म्हणून वेळ वाया घालवू नका. पण वेळ वाया घालवणं म्हणजे काय? तर नकारात्मक विचार करणं, दुसऱ्याची निंदा करणं आणि विनाकारण काळजी करणं. हा वेळ सत्कारणी लावा. काहीतरी नवीन शिका. कोणाला तरी मदत करा. तुमचं आयुष्य सार्थकी लागेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की माणूस आपल्या विचारांनी बनतो. तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. म्हणून नेहमी मोठा विचार करा, सकारात्मक विचार करा. भीतीला तुमच्या मनाचा ताबा घेऊ देऊ नका. भीतीच्या पलीकडे यश असतं आणि आपण जेवढं संकटापासून पळतो तेवढं संकट आपल्याला मागे धावतं. म्हणून त्यापेक्षा संकटाच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहा. संकट आपोआप दूर होईल. आपली आई ही आपला पहिला गुरु असते. आईच्या डोळ्यात बघा, तिने तुमच्यासाठी केलेला त्याग बघा. मग तुम्हाला कोणत्याही मोटिवेशनची गरज भासणार नाही. पितृसत्ताक किंवा मातृसत्ताक समाजापेक्षा माणुसकी असलेला समाज जास्त महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येकाचा आदर करा. छोट्या मुलांकडून निरागसता शिका आणि मोठ्यांकडून अनुभव शिका. हे दोन्ही गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करतील. आणि आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्ही या जगासाठी खूप महत्वाचे आहेत. स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुमच्याकडे काहीतरी असं आहे जे जगाला देऊ शकता तुम्ही, आणि ते शोधा आणि कामाला लागा. स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेच. फक्त डोळे उघडून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे. खरं सांगू तर आपण आयुष्यात इतका विचार करतो की कधी कधी विचार करण्यातच सगळी शक्ती संपून टाकतो. म्हणून मला असं जाणवतंय की आपण आपल्या मनातल्या शंका हे आपल्याला जितकं थकवतात ना, तितकं काम सुद्धा थकवत नाही. आपण आजच्या जगात जगत असताना एक गोष्ट विसरून चाललोय की सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. आपण प्लॅनिंग करतो, स्ट्रॅटर्जी बनवतो, पण एखादा छोटासा प्रसंग येतो आणि सगळं विस्कळीत होतं. अशा वेळी चिडचिड करण्यापेक्षा हे स्वीकारणं जास्त महत्त्वाचं आहे की जगाचे सूत्र आपल्या हातात नाहीत. स्वामी समर्थ महाराज नेहमी एका वेळीत मस्तीत असायचे आणि त्यांना कशाचीच भीती नव्हती, कारण त्यांना माहिती होतं की जे काही होतंय ते निसर्गाच्या नियमानुसार होतंय. आपण मात्र साध्या साध्या गोष्टींनी विचलित होतो. कोणी काही उलटं बोललं किंवा आपलं पूर्ण दिवस खराब होतो. कोणाचं तरी मत आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का असावं? तुमची किंमत तुमच्या कामातून आणि तुमच्या स्वभावातून ठरते, कोणाच्या शब्दातून नाही. क्लिअर विचार करणं ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी गरज आहे. आपण दिवसभर इतकी माहिती डोकं भरतो ना, आणि ती विचारांची गर्दी होते. थोडा वेळ शांत बसा, मोबाईल लांब ठेवा आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. तुम्हाला जाणवेल की तुमचं डोकं किती शांत होतंय. शांत डोकं असेल तरच तुम्हाला योग्य दिशा सापडेल. आयुष्यात आपण खूप वेळा कम्फर्ट झोनमध्ये अडकून पडतो. आपल्याला सुरक्षित वाटतं म्हणून आपण नवीन काही करायला घाबरतो, पण प्रगती ही नेहमी त्या झोनच्या बाहेर गेल्यावरच होते. स्वामींनी सुद्धा कित्येक भक्तांना त्यांच्या साध्या आयुष्यातून बाहेर काढून मोठ्या कामाला लावलाय. बदल हा सृष्टीचा नियम आहे. मग आपण बदलायला का घाबरतो? आजची परिस्थिती कठीण असेल तर समजा की हा बदल तुम्हाला काहीतरी चांगलं देण्यासाठी आलाय. आपण नात्यांमध्ये खूप गुंततो आणि मग अपेक्षांचा डोंगर उभा करतो. या अपेक्षाच माणसाला भरपूर काही मारून टाकत असतात. त्यामुळे जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही ना, तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण विचार करा, प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे. त्याचे विचार वेगळे आहेत, पण आपण कुणालाही आपल्या हिशोबाने चालवू शकत नाही. जर आपण आहे तसं माणसाला स्वीकारलं ना, तर नात्यातला तणाव कमी होईल. आई वडील असोत, मुलं असोत, प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते. मी स्पेस द्यायला शिका, आणि ती स्पेस द्यायला शिकली की प्रेमाचा अर्थ पकडून ठेवणं नाही तर मोकळं सोडणं असतो. आपण पैशाच्या मागे धावताना एक गोष्ट विसरतो की शरीराची मर्यादा आहे. आपण 16-16 तास काम करतो, पण शरीराची झीज भरून काढायला विसरतो. स्ट्रेसमुळे आजकाल लहान वयात आजार व्हायला लागलेत. हे कशासाठी? शेवटी आपण हे सगळं आनंदी राहण्यासाठीच करतोय ना.
मग जर आनंद हरवला असेल तर त्या पैशासाठी काय कामाचा? बॅलन्स महत्वाचा आहे. कामाच्या वेळी काम आणि विश्रांतीच्या वेळी विश्रांती. निसर्गात बघा, सूर्य वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो. तिथे कधीच घाई नसते, पण तरीही सगळं वेळेत होतं. आपण मात्र कायम घाईत असतो. ही घाई आपल्याला कुठे नेणार आहे? थोडा वेग कमी करा. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करा. रस्त्याने चालताना एखाद्या फुलाला नक्कीच सुगंध घ्या. पाऊस पडल्यावर मातीचा वास घ्या. हे अनुभव तुम्हाला जिवंत ठेवतात. आपल्या मनात कधी कधी खूप नकारात्मक विचार येतात. माझं काही खरं नाही, नशीबच फुटकाय. हे शब्द तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात. तुम्ही जे बोलता तेच तुम्ही आकर्षित करता. स्वामी म्हणतात की शब्दांमध्ये ब्रह्म असतं, म्हणजे तुमचे शब्द तुमचं जग घडवतात. म्हणून नेहमी सकारात्मक बोला. स्वतःबद्दल कधीच वाईट बोलू नका. तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर जग तुमचा आदर कसा करेल? आपली संस्कृती आपल्याला नम्रता शिकवते, पण लाचारी नाही. स्वाभिमान आणि अहंकार यातली पुसट रेषा ओळखा आणि दुसऱ्याला मदत करताना कधीही अहंकाराने करू नका की मी हे केलंय. तुम्ही फक्त एक माध्यमात, करणारा तो वर बसलाय. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं ना, तेव्हा आपलं वागणं खूप सहज होऊन जातं. म्हणून आयुष्यात अपयश आलं तर ते मिरवायला शिका, कारण ते अपयश तुम्हाला यशाची किंमत शिकवतं. म्हणून ज्याला कधी ठेस लागली नाही त्याला चालण्याची किंमत कळत नाही. स्वामींच्या चरित्रात आपण बघतो, त्यांनी कितीतरी वेळा लोकांना संकटात टाकलं आणि मग त्यांना नक्कीच हात देऊन बाहेर काढलं. हे कशासाठी? तर त्यांना मजबूत बनवण्यासाठी. भीती हा एक फक्त विचार आहे, तो सत्य नाही. भीतीच्या पलीकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कृती आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट आधी करा. बघा तुमची भीती कशी पळून जाते. आपण लोकांच्या निंदेला खूप घाबरतो. 4 लोक काय म्हणतील या भीतीने आपण आपले छंद मारून टाकतो. पण खरं सांगू का, त्या 4 लोकांना तुमचं सुख आणि दुःख बघायला वेळ नसतो. ते फक्त बोलून विसरून जातात. म्हणून लोकांसाठी जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगा. समाजाचं देणं हे म्हणजे काय? तर एक चांगला माणूस बनून राहणं, कोणाला त्रास न देणं आणि जमेल तशी मदत करणं. एवढंच केलं तरी पुरेसं आहे. आजकाल घराघरात वाद होतात, संपत्तीवरून किंवा साध्या साध्या गोष्टींवरून. हे सगळं क्षणभंगूर आहे. तुम्ही कितीही मोठी जमीन मिळवली तरी शेवटी 6 फूट जागाच लागते. मग कशासाठी ही मारामारी? प्रेमाने राहा, कारण शेवटी आठवणीच उरतात आणि आपली मुलं आपल्याला बघून शिकतात. आणि जर आपण भांडण हे घरात भांडत असू तर मुलं सुद्धा तेच शिकतील. त्यांना संस्काराची पुस्तकं वाचून दाखवण्यापेक्षा त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण बनून उभे राहा. प्रामाणिकपणा हा आज दुर्मिळ झालाय, पण जो प्रामाणिक असतो त्याला कोणाचीही चिंता वाटत नाही. चोर पावलांनी येणारी संकट सुद्धा प्रामाणिक माणसाला डगमगू शकत नाही. स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा कवच म्हणून काम करतो, पण ते कवच मिळवण्यासाठी तुमचं मन निर्मळ होतं. म्हणून मनात कपट ठेवून तुम्ही कितीही जप केला ना तरी तो फळाला येणार नाही. आयुष्यात वेळेचं नियोजन करा. वेळ ही एकमेव अशी गोष्ट आहे जी पुन्हा मिळत नाही. सोशल मीडियावर 2 तास घालवण्यापेक्षा एखादं नवीन कौशल्य शिका. वाचन करा. वाचन केल्याने तुमचं क्षितिज विस्तारतं. तुम्हाला जगाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी मिळते. मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या फायनान्शियल प्रेशरमध्ये होतो. वाटायचं की हे कर्ज कसं पिटेल. पण मग मी शांतपणे एक एक पाऊल उचललं आणि अनावश्यक खर्च कमी केले आणि मेहनत वाढवली. आज मी त्यातून बाहेर आलोय. सांगायचा मुद्दा हा की कितीही मोठं संकट असलं तरी त्यावर तोडगा असतोच. फक्त आपण शांतपणे तो शोधला पाहिजे. नक्कीच घाबरून घेतलेले निर्णय नेहमी महागात पडतात. संयम, पेशन्स ही एक तपस्या आहे. जो थांबतो तो जिंकतो. निसर्गाचा कोप झाला की आपण घाबरतो, पण निसर्ग आपल्याला शिकवत असतो की आपली मर्यादा काय. आपल्या निसर्गाला ओरबडतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. झाडं लावा, पाणी वाचवा. हे सेवा सुद्धा स्वामींची सेवा आहे. देव मंदिरात आहेच, पण तो निसर्गात सुद्धा आहे. प्रत्येक जीवाचा आदर करा आणि रस्त्यावरच्या कुत्र्याला सुद्धा भाकरीचा तुकडा दिलात तरी त्यातून मिळणारा आनंद हा वेगळा असतो. तो तुम्ही अनुभवलाच पाहिजे. कृतज्ञ राहा. सकाळी उठल्यावर देवाला सांगा, आजचा दिवस दाखवल्याबद्दल धन्यवाद. हे एक वाक्य तुमची ऊर्जा बदलून टाकेल. आपण तक्रारी करण्या इतके पटाईत झालोय की आपल्याला काय मिळालंय हेच आपण विसरत चाललोय. तुमचं शरीर नीट आहे, तुमच्या डोक्यावर छत आहे, तुमच्या ताटात जेवण आहे. जगातल्या 50% लोकांसाठी हे सुद्धा स्वप्न आहे. मग आपण का रडत बसायचं? आनंदी राहणं ही एक सवय आहे, ती लावून घ्यावी लागते. परिस्थिती कशी असली तरी चेहऱ्यावरचं हसू ठेवा. हे हसू समोरच्याला सुद्धा ताकद देतं. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त वाचण्यासाठी नाही तर ते अनुभवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे समर्पित होता तेव्हा चमत्कार घडतात. चमत्कार म्हणजेच हवेतून काहीतरी काढणं नाही, तर संकटाच्या वेळी कोणाला तरी मदतीला धावून येणं आहे. हा खरा चमत्कार आहे. तुमच्या मनात कोणाबद्दल तरी राग असेल तर तो आजच काढून टाका. रागामुळे तुमचं रक्त जळतं आणि समोरच्याचं काहीही नुकसान होत नाही. क्षमा करणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं असतं. दुसऱ्याला माफ करा आणि मनावरचं ओझं उतरून टाका. आयुष्य खूप लहान आहे,
कोणाशी भांडण करण्यात वेळ वाया घालवू नका. प्रत्येक क्षण हा एक उत्सव आहे, तो साजरा करा आणि आपल्या कामात इतकं झोकून द्या स्वतःला की तुम्हाला कशाचाही विचार करायला वेळ उरणार नाही. काम करताना फळाची अपेक्षा करू नका. फळ देणारा तो वर बसलाय. तुम्ही फक्त तुमची भूमिका प्रामाणिकपणे बजवा. रंगमंचावर काम करणाऱ्या नटांसारखं जगा. त्याला माहिती असतं की हे नाटक आहे, पण तो आपली भूमिका जीव ओतून करतो. आपण सुद्धा या संसाराच्या रंगमंचावर आपली भूमिका उत्तम निभावायची आहे. मुलं, पत्नी, पती, आईवडील या सगळ्या भूमिका निभावताना आपला मूळ स्वभाव विसरू नका. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात. जाऊ द्या. जे गेलं ते तुमचं नव्हतं असं समजा आणि जे तुमच्याकडे आहे त्याचा सांभाळ करा. लोभ करू नका आणि लोभ हा सर्व दुःखांचं मूळ आहे. आणि आवश्यक तेवढा पैसा नक्कीच कमवा, पण पैशाचे गुलाम तुम्ही कधीच होऊ नका. पैसा हा प्रवासातल्या इंधनासारखा आहे. ते गरजेचं आहे, पण इंधन हे तुमचं लक्ष नसतं. तुमचं लक्ष फक्त प्रवासाचा एन्जॉय करणं असायला हवं. स्वामींच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा. मनाला एक आधार मिळेल. हा आधार तुम्हाला कठीण काळातून बाहेर काढेल. आणि विश्वास ठेवा, तुम्ही या जगात एकटे आलेला नाही आणि एकटे लढत नाही आहात. तो अदृश्य हात तुम्हाला सावरण्यासाठी कायम तयार आहे. फक्त तुम्हाला तो हात पकडता आला पाहिजे. भीती सोडा, चिंता सोडा आणि प्रेमाचा मार्ग धरा. बघा तुमचं आयुष्य कसं फुलासारखं उमलेल आणि ते फुलासारखं उमललेलं आयुष्य तुम्हाला देखील आवडेल, कारण स्वामींनी तुमचा हात पकडलेला आहे. म्हणून आयुष्यात कधीतरी आपण अशा वळणावर येऊन उभे राहतो जिथे आपल्याला वाटतं की आता सगळं थांबलंय. पण खरं सांगू का, निसर्गात कोणतीच गोष्ट कधीच पूर्णपणे थांबत नाही. तुम्ही पानगळ बघितली असेल, झाडांची सगळी पानं गळून पडतात. झाडं अगदी कोरडं आणि उदास वाटायला लागतं, पण त्या झाडाला माहिती असतं की हे वेळ थांबण्याची नाही, तर आतून नवीन शक्ती साठवण्याची आहे. काही दिवसातच तिथे नवीन पालवी फुटते. आपलं सुद्धा तसंच आहे. जेव्हा आपल्या आयुष्यात अपयश येतं किंवा दुःख येतं तेव्हा ती आपली पानगळ असते. आपण अशा वेळी घाबरून जाण्यापेक्षा स्वतःच्या मुळाशी म्हणजे स्वतःच्या स्वभावाशी घट्ट राहणं महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट खूप सहजपणे करायचे, ती म्हणजे सहजता. आणि त्यांच्या वागण्यात बोलण्यात कुठेही कृत्रिमता नव्हती. आपण मात्र लोकांसमोर वावरताना मुखवटे घालून फिरतो. आपल्याला वाटतं की आपण खूप सिरियस दिसलो किंवा खूप व्यस्त राहिलो की लोक आपल्याला किंमत देतील, पण खरं यश हे साधेपणात असतं. तुम्ही बघा, जी माणसं मनापासून हसतात आणि मोकळेपणाने बोलतात त्यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. आपण आपल्या मनात अनेक गाठी बांधून ठेवल्या आहेत. त्याने मला 10 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं, माझ्यासोबत त्यावेळी अन्याय झाला होता. या जुन्या गोष्टीचं ओझं घेऊन आपण आजचा प्रवास करतोय. विचार करा, जर तुम्ही प्रवासाला निघालात आणि पाठीवर विनाकारण जड दगड भरलेली बॅग ठेवली तर तुम्हाला थकवा येणारच. मग मनावरचं हे ओझं का उतरून टाकत नाही तुम्ही? आजचा दिवस हा एक फ्रेश गिफ्ट आहे. काल जे झालं ते विसरून जा आणि उद्या काय होईल याची काळजी करू नका. स्वामी म्हणतात, न चिंतामणी न कल्पतरू न कामधेनू, फक्त श्रद्धा हवी. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर स्वतःवरचा आणि त्या वैश्विक शक्तीवरचा गाढा विश्वास आहे. आजकालच्या लाईफमध्ये आपल्याला स्ट्रेस का येतो? कारण आपल्याला वाटतं की आपणच हे जग चालवतोय. आपणच नाही राहिलो तर ऑफिसचं काय होईल, घराचं काय होईल, मुलांचं काय होईल? हे सगळं आपलं इगो आहे. आपण असलो की नसलो तरी हे जग चालणारच आहे आणि चालत राहणारच आहे. आपण फक्त एक माध्यम आहोत. ही जाणीव झाली की मनावरचं दडपण कमी होतं. कामाचं टेन्शन घ्यायचं नसतं, काम करायचं असतं. काम करताना जर तुमचं डोकं शांत असेल तर निकाल नक्कीच चांगले येतात. आणि जर तुम्ही चिडचिड करून काम केलं तर मेहनत दुप्पट लागते आणि मग समाधान शून्य मिळतं. आपल्या घराकडे बघा, आपल्या आईने आयुष्यभर किती काम केलं, पण तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं, कारण तिने ते प्रेमासाठी केलं होतं. आपण आपल्या प्रोफेशनमध्ये हे प्रेम का आणू शकत नाही? जेव्हा आपण आपल्या कामात आनंद शोधायला लागतो तेव्हा हे काम उरत नाही, ती एक सेवा होते. आयुष्यात पैशाची गरज आहेच, त्याशिवाय संसार चालणार नाही. पण पैसा कमवण्याच्या नादात आपण स्वास्थ्य गमावतोय. आपण खूप मोठी स्वप्न बघतो. स्वप्न बघायलाच हवीत, पण ती स्वप्न पूर्ण करताना जर तुमचा आजचा हस हरवत असेल तर ते स्वप्न महाग आहे. साध्या साध्या गोष्टींमधला आनंद शोधायला शिका. संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर आपल्या मुलांसोबत 5 मिनिटं खेळा. बघा तुमचा सगळा स्ट्रेस कसा पळून जातो. ते लहान मुलं तुम्हाला नक्की सांगत असतं की आयुष्य किती सोपं आहे. आपण मात्र त्याला कठीण करून टाकलंय. सोशल मीडियाच्या काळात आपण कंपॅरिझनच्या जाळ्यात अडकलोय. दुसऱ्यांचे फोटो बघून आपल्याला वाटतं की त्यांचं आयुष्य किती भारी आहे आणि मीच काय आहे तो रडत बसलोय. पण फोटोच्या मागचं सत्य कोणालाच माहिती नसतं. प्रत्येक माणसाचा आपला एक संघर्ष असतो. कोणीतरी म्हटलंय की कोणाशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करा. काल मी जिथे होतो तिथून आज मी एक पाऊल पुढे आलोय का, हा विचार तुम्हाला खरी प्रगती देईल. स्वामी समर्थांच्या चरित्रात एक गोष्ट वारंवार येते आणि ती म्हणजे त्यांनी कधीच कोणाला चमत्कार करून मोठेपणा दिला नाही.
त्यांनी भक्तांच्या मनातील भीती काढून टाकली. भीती ही माणसाला अपंग करते. ज्याला कशाचीच भीती नाही तो माणूस जगात काही करू शकतो. आणि ही निर्भयता तेव्हाच येते जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपला पाठीराखा खंबीर आहे. म्हणून आपला पाठीराखा खंबीर असला की आपल्याला कशाची भीती उरत नाही. आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय. शरीर हे एक यंत्र आहे, त्याला सुद्धा मेंटेनन्स लागतं. तेलकट खाणं, व्यायामाचा अभाव आणि सतत विचार करणं यामुळे आपली बॉडी खराब होते. तुम्ही बघा, जुन्या काळातील माणसं किती कष्ट करायची आणि तरीही ती निरोगी राहायची, कारण त्यांचं मन मोकळं होतं आणि शरीर कष्टाला सरावलेलं होतं. आपण आरामात राहतोय पण मनाला खूप राबवतोय. मनाची शांती मिळवण्यासाठी थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. झाडं, फुलं, पाखरं हे तुम्हाला जगायचं कसं हे शिकवतात. कोणाबद्दलही मनात कटुता ठेवू नका. जर कोणाशी वाद झाला असेल तर तो तिथल्या तिथे संपवा. स्वारी म्हणायला मोठं काळीज लागतं आणि जो क्षमा करतो तो खऱ्या अर्थाने सुखी होतो. राग हा आगीसारखा असतो, तो समोरच्याला जाळण्याआधी तुम्हाला स्वतःला जाळतो. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. आपण रागाच्या भरात जे बोलतो ना ते नंतर आपल्याला आठवत सुद्धा नाही, पण समोरच्याच्या मनावर ते कोरलं जातं. गोड बोला, प्रेमाने राहा. आयुष्य खूप छोटं आहे. कोणाला माहिती उद्या आपण असू की नसू, मग आजचा दिवस भांडणात का घालवायचा. स्वामी समर्थांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हा फक्त मंत्र नाही तर ते ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता तेव्हा फक्त डोळे मिटून हा जप करा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूला एक शांतता निर्माण झाली आहे. श्रद्धेत खूप ताकद असते, ती डोंगराला सुद्धा हलवू शकते. पण ही श्रद्धा स्वतःवर असायला हवी. जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर देव सुद्धा तुम्हाला मदत करू शकणार नाही. हे मात्र 100% खरं आहे. म्हणून हसत राहा, कारण तुमच्या हसण्याने कोणाला तरी आयुष्य हे सुसह्य होऊ शकतं. दुःख तर सगळ्यांनाच आहे, पण हसून दुःख पचवणाराच खरा पैलवान आहे. जीवनाचं गाणं आनंदाने गा. सुरात गा, चुका होतील, सूर चुकतील, पण गाणं थांबवू नका. आयुष्य सुंदर आहे, फक्त ते बघण्याची नजर हवी. आणि ती नजर तुमच्याकडे चांगली असली तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या आवडत्या मित्रांसोबत पुढे शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.